नवनीत राणा यांना हिंदू धर्माचा गर्व असेल, हिंदू धर्मात जन्माला आल्याचा त्यांना खूप अभिमान वाटत असेल, त्या खऱ्या रामभक्त असतील, खऱ्या देवभक्त असतील, खऱ्या हनुमान भक्त असतील, तर त्यांनी जे काही अयोध्येच्या राम मंदिरामध्ये दान चोरीला गेलेलं आहे, भक्तांच्या श्रद्धा आणि भावना चोरीला गेलेल्या आहेत. राम मंदिराच्या बांधकामामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. म्हणून नवनीत राणा यांनी खऱ्या अर्थाने अयोध्येला जाऊन आणि अयोध्येच्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या समोर बसून उपोषण करावं, राम रक्षा आणि हनुमान चालिसाचं पारायण करावं आणि ह्या चोरांना फासावर लटकवा अशी त्यांनी मागणी केली पाहिजे. तर त्या खऱ्या अर्थाने रामभक्त देवभक्त आहेत असं सिद्ध होईल. अन्यथा इतरांसारखंच काहीतरी त्यांचंही चाललेलं आहे असा त्याचा अर्थ निघणार आहे. म्हणून त्यांनी गांभीर्याने विचार करावा, अयोध्येला जावं आणि मंदिरासमोर बसून रामरक्षाचं पारायण करावं, चालिसा जी आहे ती वाचावी असं मला वाटतं. मित्रांनो, मला जे सुचलं वाटलं ते इथे म्हणलेलं आहे. डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.